तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका सुंदरशा ब्लॉगमध्ये। तर हा स्पेशल बीच ब्लॉग आहे जिथे की आम्ही फक्त फोटोज, रील्स आणि थोडं मस्त फन एन्जॉय केलेलं, बस एवढा ब्लॉग आहे। इथे आयू आणि मी आम्ही दोघंही मस्तपैकी त्या पाण्याचा आनंद घेत आहोत आणि मस्त वाटत आहे। तर मुलांबरोबर आणखी खेळण्याची मजा वेगळी असते असं वाटत होतं। आपणही छोटी मुलं झालेली आहे काय। तर मागे इतकं सुंदर समुद्र आहे बघा। ही छोटी छोटी मुलं तर अशी खेळण्यामध्ये बिझी झाली आहे, त्यांना कुणाचं काही लेनदेन नाही आहे। आणि ऊन आहे आणि सोबत ते थंडगार पाणी आणि इथे बसायला आणखी इथे मस्तपैकी दगड वगैरे ठेवलेली आहेत, जे की तुम्ही आरामात इथे बसू शकता। आणि हे बघा, हे पाणी जेव्हा पायाला असं लागतं ना, तर आणखी एक वेगळं फीलिंग येतं, असं खूप छान वाटतं। आणि हे बघा, हा जो तुम्हाला इथे पुलिया दिसत आहे तो पाहणे ते आणखी एक अशी वेगळी मजा आहे। त्याचबरोबर इथे काहीसे मी फोटोज वगैरे काढले आणि मस्तपैकी रील्स वगैरे बनवले। तर हा छोटासा अगदी आपला ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि त्याचबरोबर मला म्हणजे स्पेशल मी हा बीचसाठी, पाण्यासाठीच हा ब्लॉग घेतलेला आहे। काही असा काही खूप आहे ना, आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो आणि तिथे असं वाटलं की चला की आपण इथे बसू आणि इथला थोडेसे व्हिडिओज काढू आणि थोडंसं मन मोकळं करूया आणि आपण या मुलांबरोबर छोटं होऊन खेळूया। त्याच्यामुळे मग म्हटलं चला। आणि खरंच आहे, इथे बघा, हा जो मावळता सूर्य आहे आणि सोबत तो जो पूल आहे आणि इथली माती, इथलं पाणी आणि तिथे आपले पायाचे जे ठसे उमटतात, तर अशा प्रकारचे खेळ हे मुलं खेळत होते। तर ते बघून खरंच खूप मन असं प्रफुल्लित, प्रसन्न होत होतं आणि छान वाटत होतं। आमच्याबरोबर आयुलीची हे लहान मुलं होतीच आणि त्याचबरोबर बाकी हे बघा, इथे म्हणजे कोणत्या वयाची काही अट नाही। इथे बघा, लिचीची आजी आहे आणि ते बघा, ते सुद्धा आपल्या मस्त मनमोकळेपणाने तिथे ते पायात म्हणजे पाणी वगैरे असं पायावर घेत आहेत। म्हणजे इथे प्रत्येकानं असं वाटतं ते जणू काही आपण जाऊन तिथे खेळ खेळावे। म्हणजे असं वय काही नाही सांगत। जेव्हा पाणी आणि माती आणि सागर किनारा दिसतो ना, तर सगळ्यांना असं वाटतं तिथे जाऊन आपण निदान उभं राहून पाणी तरी आपल्या पायाला टच व्हावं, तर असं वाटतं। आणि इथे बाकी सगळेजण बघत होते मुलांची मजा। तर हे आहे चैत्यभूमीचं आहे आणि चैत्यभूमीचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं। त्याच्यानंतर मग इथे थोडंसं म्हणजे मोकळीकपणा वाटत होती आणि ते मस्त मुलं खेळत वगैरे होते। त्याच्यामुळे मग आम्हीसुद्धा इथे मग येऊन थोडंसं बसलेलो आणि थोडं असं उजेड कमी जास्त होत होता। उन्हामुळे ते पाणी असं मस्त चमकत होतं आणि इथली माती बघा, इतकी बारीक बारीक वाळू आहे इथे, खूप अशी अगदी पाय ठेवल्याबरोबर उमटतात। आयू काही नाही, जसं पाणी सामोर जायचं तसं धावायचं, मागे आलं की मागे धावायचं, अशा प्रकारे त्याचं खेळणं सुरू होतं आणि खूप छान वाटत होतं त्यांना बघूनसुद्धा, स्वतःला खेळूनसुद्धा। आणि ह्या पाणी म्हणजे हे नाही अनुभवलं तुम्ही, मुंबई नाही अनुभवली। आणि इथे मी काहीचे रील्स वगैरे काढून घेतले। तर अशा प्रकारे आम्ही ह्या इथे मुंबईचा आणि पाण्याचा, त्या बीचचा, त्या सागर किनाऱ्याचा, सागराचा, सगळ्यांचा आनंद आम्ही लुटला। तर तुम्हीसुद्धा नक्की बघा व्हिडिओ, तुम्हाला आवडेल आणि तुम्हालासुद्धा असं वाटेल की आपणसुद्धा असं म्हणजे तिथे जाऊन मजा करूया। तर नक्की जा आणि बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर। बाय।